नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 ते 17 डिसेंबर या आठवड्यातील सर्व प्रश्न रिव्हिजन स्वरूपात पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे विष्णुदेव साई। छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत विष्णुदेव साई। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जुन मुंडा। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन मुंडा यांच्याकडे केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्प भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय। मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्प भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे देवेन पारेख। तर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर देवेन पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय। तर मेघालय राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन कोठे केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डेहराडून। तर PM मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन डेहराडून येथे केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशातून 75 भारतीय सैनिकांना माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मालदीव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई। नेक्स्ट क्वेश्चन आहे, COP28 मध्ये कशाचा वापर थांबवण्यास भारत सहमत नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोळसा। तर भारतामधील ऊर्जा निर्मिती ही कोळशावरती अवलंबून असल्यामुळे COP28 मध्ये कोळशाचा वापर थांबवण्यासाठी भारताने नकार दिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सॅम ऑल्टमन। तर टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून सॅम ऑल्टमन यांची निवड केलेली आहे। तर सॅम ऑल्टमन हे कोणत्या कंपनीचे CEO आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, S&P ग्लोबलच्या 2022च्या विमा अहवालात LIC चे स्थान काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चौथे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिसेफ ग्रीन रायझिंग उपक्रम कोणासोबत सुरू करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत। तर युनिसेफ भारतासोबत मिळून ग्रीन रायझिंग हा उपक्रम राबवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी कोणत्या अभिनेत्रीने लिहिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हुमा कुरेशी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हनुक्का सण कोणत्या धर्माचे लोक साजरा करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्यू धर्म। तर ज्यू धर्मीय लोक हनुक्का हा सण साजरा करतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रेरणा देवस्थळी। भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी प्रेरणा देवस्थळी ही बनली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय लष्कर आणि आसियान सैन्यांमध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टेबल टॉप। तर भारतीय लष्कर आणि आसियान सैन्यांमध्ये टेबल टॉप हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोहन यादव। तर मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन यादव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 कोणाला निवडण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी। टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 आहे लिओनेल मेस्सी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या COP28 समिट मध्ये कोणाला हरित विद्यापीठाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे IIT मंडी। तर IIT मंडीला COP28 समिट मध्ये हरित विद्यापीठाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, US स्टेट डिपार्टमेंटने कोणाला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निखिल डे। तर भारताचे निखिल डे यांना US स्टेट डिपार्टमेंटने आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन म्हणून घोषित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण आहेत? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। नेक्स्ट क्वेश्चन आहे NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलकाता। तर NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोलकाता हे सलग तिसऱ्या वेळेस झालेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक प्रदूषण क्रमवारीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लाहोर। तर जागतिक प्रदूषण क्रमवारीत पाकिस्तानातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर लाहोर हे प्रदूषण क्रमवारीत दुसरे अव्वल स्थानावरती ठरलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 7वे। नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिल्या भारतीय कला वास्तुकला आणि डिझाईन परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जितेश जॉन। भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे कार्यकारी संचालक आहेत जितेश जॉन। नेक्स्ट क्वेश्चन आहे रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पुष्कर सिंह धामी। नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे काशवी गौतम। तर महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? तर काशवी गौतम। तर काशवी गौतम हे कोणत्या संघाने किंवा कोणत्या संघाने तिला विकत घेतलेले आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेश या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार नुकताच जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन कोठे उभारले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अहमदाबाद गुजरात। तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावणार आहे ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भजनलाल शर्मा। तर राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा। नेक्स्ट क्वेश्चन आहे 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जावेद अख्तर। पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणाची जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मोहम्मद अल रामसी। जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी मोहम्मद अल रामसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी। 6वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव वाराणसी येथे आयोजित करण्यात आला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणाला आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर सिद्धार्थ रॉय कपूर यांना आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे पोलंडचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर डोनाल्ड टस्क हे पोलंडचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्र सरकारने कोणते कलम काढून टाकण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 370। तर कलम 370 कोणत्या केंद्रशासित प्रदेशासंबंधित होते ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे COP28 शिखर परिषदेत क्लायमेट क्लबचे अनावरण करण्यात आले। या क्लबसाठी कोणत्या देशाने प्रस्ताव दिला होता? तर याचे योग्य उत्तर आहे जर्मनी आणि चिली। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर जर्मनी या देशाने 2023 चा फिफा अंडर 17 विश्वचषक जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सिम्पोजियम 2023 कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नेक्स्ट क्वेश्चन 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स मध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ग्रँड इंडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर इस्रो आणि चंद्रयान 3 मोहीम म्हणजे चंद्रयान 3 ची टीम या दोघांना 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स मध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ग्रँड इंडिया हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे।
नेक्स्ट क्वेश्चन आहे 33वा व्यास सन्मान कोणाला देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पुष्पा भारती। 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भुवनेश्वर बिहार येथे भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे विनबॅक्स 23 सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर व्हिएतनाम आणि भारत या दोन देशांमध्ये विनबॅक्स 23 हा सराव नुकताच आयोजित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचे नुकतेच अनावरण केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी कोणती बनली आहे? तर ITC लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान सरावाचे आयोजन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय नौदल। तर भारतीय नौदलाने डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान सरावाचे आयोजन केलेले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आनंद कृपालू यांची स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नीति आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमात कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तिरियानी कुमुराम भीम ब्लॉक। नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल रिनपुई कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत? तर मिझोराम या राज्याच्या लाल रिनपुई या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे गुवाहाटी मास्टर्स 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे जोहान स्वॉट मार्सिलिनो। नेक्स्ट क्वेश्चन दरवर्षी शार अमरताला तोरग्या हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन आहे तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशात। नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाराणसी। तर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर वाराणसी हे होणार आहे। तर 2027 पर्यंत वाराणसी हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटवरील ग्लोबल पार्टनरशिपचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नेक्स्ट क्वेश्चन आहे सियाचीन ग्लेशियरवर प्रथमच कोणाला महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅप्टन फातिमा वसीम। सियाचीन ग्लेशियरवर महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून पहिल्यांदाच तैनात होणाऱ्या महिला अधिकारी आहेत कॅप्टन फातिमा वसीम। नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा कोठे बांधण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। तर जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा चीन या देशामध्ये बांधण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुरेश रैना या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कबीर बेदी। तर हिंदी मधले अभिनेता आहेत कबीर बेदी, तर त्यांना इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता देश चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून बाहेर पडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इटली। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ऊर्जा संवर्धनासंबंधी 4E वेब कोणी लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय मंत्री RK सिंह। नेक्स्ट क्वेश्चन आहे आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे सुगंधी सुंदरराज। नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्र संघाचा 2023 चा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बान की मून। नेक्स्ट क्वेश्चन आहे विकसित भारत 2047 व्हॉइस ऑफ यूथ हा उपक्रम कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याचे शिष्टमंडळ जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन आहे पूर्व प्रादेशिक परिषदेची 26वी बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पाटणा बिहार। नेक्स्ट क्वेश्चन आहे
कोणत्या केंद्रीय मंत्र्याने कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजे CPR बद्दल देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023 मध्ये भारतात गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे Chandrayaan 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे HDFC लाईफच्या कोणत्या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे? तर इन्शुअर इंडिया या HDFC लाईफच्या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय टेनिसपटूचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विजय अमृतराज आणि लिएंडर पेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023 मध्ये कोण अव्वल आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. तर ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना ही प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023 मध्ये अव्वल स्थानावरती राहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4थ्या क्रमांकावरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे जानेवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे भारत. तर जानेवारी 2024 मध्ये भारत या देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जॅस्पर चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाला जॅस्पर चक्रीवादळाने प्रभावित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नारी शक्ती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे? तर बँक ऑफ इंडियाने नारी शक्ती बचत खाते सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्राने 10 वर्षानंतर कोणत्या देशातील शांतता मोहीम संपवली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माली. तर संयुक्त राष्ट्राने माली या देशातील 10 वर्षानंतर शांतता मोहीम संपवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या क्रिकेटपटूसाठी BCCIने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मोहम्मद शमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या 6व्या NSCA स्तरीय बैठकीत भारताच्या बाजूने कोण सहभागी झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अजित डोवाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 29वी. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या क्रास्नोयार्क आणि सम्राट अलेक्झांडर III कोणत्या देशाने लॉन्च केले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रशिया या देशाने. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सर्वांसाठी पूर्व चेतावणी उपक्रम म्हणजेच अर्ली वॉर्निंग फॉर ऑल खालीलपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर सोनिया त्रिखा कोणत्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे संरक्षण मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदीसाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर संरक्षण मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेशी करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये BCCIने कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. तर डिसेंबर 2023 मध्ये BCCIने महेंद्रसिंग धोनी याची जर्सी निवृत्त केली आहे. तर त्या जर्सीचा क्रमांक किती आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे? तर व्हॉल्वो कन्स्ट्रक्शन्स इक्विपमेंट कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणाची पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे? तर दिया मिर्झा या अभिनेत्रीची पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तान देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे UWW रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? म्हणजेच काय तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणजेच 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अंतिम पंगालिया भारतीय कुस्तीपटूची. नेक्स्ट क्वेश्चन आहे
मिस इंडिया USA 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रिजुल मैनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे जलद हल्ला क्राफ्ट INS तारमुगली कोणत्या नौदल डॉक यार्डवर कार्यान्वित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम डॉक यार्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता देश जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश बनला आहे? तर म्यानमार हा देश जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने जगभरातील पर्यटकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केनिया. तर केनिया या देशाने जगभरातील पर्यटकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश सुरू करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भगवंत मान सरकार तुहाडे द्वार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? तर अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनने कोणत्या देशासोबत मिस्रसॅट 2 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इजिप्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे COP29 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर अझरबैजान या देशामध्ये COP29 चे आयोजन 2024 मध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह संकुल कोठे आहे ज्याच्या सर्वेक्षणाचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मथुरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शुभमन गिल. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 11 ते 17 डिसेंबर या आठवड्यातील सर्व प्रश्नांचे रिव्हिजन केले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.